नमस्कार. आता आपण आलो आहोत बोईसर येथे. बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून एक बेमुदत धरणे आंदोलन जे आहे ते सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहू शकत असाल ही जी एक पेमेंट बनवलेली होती, या ठिकाणी काही महिला ज्या आहेत त्या आपला घरगाडा चालवण्यासाठी या ठिकाणी काही उद्योग व्यवसाय करत होत्या. मात्र ग्रामपंचायतीने यावर कसलीही नोटीस न देता या ज्या टपऱ्या आहेत किंवा या ज्या महिला इथे व्यवसायासाठी बसलेल्या होत्या त्यांच्या टपऱ्या ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांना कसली नोटीस या प्रकरणी दिली नव्हती. या संदर्भात आपण अधिक संवाद या महिलांशी साधणार आहोत. बेमुदत धरणे आंदोलनावर ते सध्या आहेत. आपण त्यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत. मॅडम, काय सांगाल, कशासाठी आपण आज या 2-3 दिवसापासून हे धरणे आंदोलन जे आहे ते इथे घेतलेलं आहे? तर नमस्कार, माझं नाव सुष्मिता अजय भंडारी आहे. मी गेल्या 30 वर्षापासून बोईसर गावाची स्थानिक महिला आहे. गेल्या काही दिवसाआधी आम्ही आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्थेने आम्हाला स्टॉल्स लावून दिले होते आणि त्या स्टॉल्समध्ये महिला ज्या आहेत आम्ही ते कापड विक्रीचा व्यवसाय करत होतो. सगळं काय सुरळीतपणे चाललेलं होतं. आमच्याकडे आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्थेचा एक GR आहे. त्या GRनुसार जीही मोकळी जागा शासनाच्या अंतर्गत ग्रामपंचायतच्या लगतची जर जागा असेल तर त्या GRनुसार आम्ही तिथे व्यवसाय करू शकतो, असं आम्रपाली संस्थेकडे GR आहे. तर त्या GR घेऊन आम्ही इथे बसलो होतो आणि खूप सुंदर प्रकारे आमचं जे आहे ते व्यवसाय इथे चालू होता. आणि आम्ही या व्यवसायाची जी नोटीस आहे ती BDO ऑफिस, प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिस इतकंच काय तर ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन या सर्व यांना आम्ही कळवलेलं होतं की अशा प्रकारचा आम्ही इथे व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि एका ठिकाणी व्हिजिटला इथे पालकमंत्री आले होते पालघर कलेक्टर ऑफिसला. तर त्या ठिकाणी आम्ही पालकमंत्री नाईक साहेबांना यांनाही आम्ही त्यांना नोटीस बजावली होती की अशा प्रकारे आम्रपाली संस्थेच्या ज्या महिला आहेत त्या इथे व्यवसाय करू इच्छितात आणि करतात. निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांना. तर त्याचप्रकारे सुरळीतपणे हा व्यवसाय चालू होता आणि अचानकपणे आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, संस्थेला नोटीस न बजावता इकडच्या काही तानाशाही पद्धतीने हुकुमशाही करण्यात आली. ग्रामपंचायतीद्वारे आमचे स्टॉल तोडण्यात आले. आमच्या प्रत्येकी महिलांवरती कर्ज चालू आहे. आम्ही लोन घेतलेलं आहे आणि या लोनच्या संदर्भातून आम्ही इथे व्यवसाय चालू केला होता. आज जवळजवळ महिलांचं इथे 45 ते 46 लाखाचं नुकसान झालेलं आहे. एकेका महिलांनी 2-2 लाख, 2.5 लाख रुपये या व्यवसायासाठी निर्माण केले होते आणि यांनी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न करता आमचा व्यवसाय इथून हटवण्यात आलेला आहे. त्यासाठी आम्ही इथे धरणे आंदोलन घेऊन बसलो आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. बरं, या संदर्भात आपण ग्रामपंचायतीला काही नोटीस दिलेली आहे का आता, किंवा काही निवेदन दिलेलं आहे तुमच्याकडून? या संदर्भात जे आहे 11 तारखेपासून आम्ही धरणे आंदोलनच धरलेलं आहे आणि अशा प्रकारचं कोणतंही प्रस्थापित आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये. पण आपण कलेक्टरला मागणी केली नव्हती. पण आम्ही CO ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला मागणी केलेली आहे की आमच्या या सर्व धरणे आंदोलनावरती पुनर्वसन व्हावं. ती मागणी आमची आहे. पुनर्वसन झालंच पाहिजे आमचं पुन्हा. आणि यांच्यावर कठोर कारवाई. आणि यांनी जी दडपशाही केलेली आहे, मनमानी केलेली आहे ग्रामपंचायतने, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची इथून मागणी आहे. आणखी एक आंदोलनकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांनाही काही सांगायचं आहे. बोला, काय सांगाल? जय भीम, मी निशा दीपक अडांगे. माझं इतकंच मन आहे की आमचं हातावरती पोट होतं आणि जर ग्रामपंचायतीने आम्हाला जर कामं दिली असते आणि सगळा महिला वर्ग आहे त्याच्यामध्ये जेंट्स एकही नाही आहे. महिलांना जर रोडवर आम्ही बसून जर धंदा करत होते आणि त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह होत होता तो त्यांनी बंद केला आहे. अशा प्रकारे बंद केला. त्यांनी JCB आणताना JCBचं ते फावडं होतं ते महिलांच्या डोक्यावरती मारण्यास, म्हणजे मला असं वाटतं ते कुणाच्या प्रकारे आलेलं की कोणत्या पद्धतीने आलेलं मला नाही माहिती. पण त्या दिवशी त्यांनी काहीसुद्धा विचार केलेला नाही. मोठे मोठे अधिकारी त्याच्यामध्ये होते. तर जर ग्रामपंचायतीने आम्हाला कामं दिली असती तर आम्ही रोडवर बसले नसते. सरकार आम्हाला पण असं वाटते का आम्ही पण ऑफिसमध्ये AC मध्ये बसावं. सर्व आहे त्यांचे सगळे ग्रामपंचायतीमध्ये असं चाललंय कारभार का सगळे नेते मंडळी त्यांचेच, मुलं त्यांचे बायका त्यांचे, सगळे पावती फाडणारे त्यांचेच, गटारी साफ करणारे त्यांचेच. आणि आज आम्ही नाही विचार नाही केला त्यांचा आणि आम्ही रोडवर बसले तर आमचे धंदे त्यांनी उडवून टाकले आणि मारण्याचा काय कोणत्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली मला तेच कळत नाही. माझी शासनाकडे इतकीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि आमच्यावरती जो अन्याय झाला आहे त्यांच्यावरती
ॲट्रॉसिटी हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, नाहीतर आमचं जे आंदोलन आहे ते सुरूच ठेवणार आम्ही. बरं, यामध्ये असंही कळतंय की आपल्याला जी पूर्वसूचना दिली नाही आणि तुमचं काही सामान जे आहे ते तोडण्यात आलं होतं, काय असं काही आहे का? उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. जमीन उद्ध्वस्त केले, त्याच्यात 2-2 लाखांचा सर्व महिलांचे जे गटातून पैसे काढलेले, व्याजाने पैसे काढलेले, कोणी सोनं विकून पैसे टाकलेले त्याच्यामध्ये, ते सर्व त्यांनी त्याचा काही विचार न करता त्यांनी पूर्ण ते दोष करून ते उद्ध्वस्त करून कुठे काय गायब केलंय, तोडून घेऊन गेले ग्रामपंचायतीला. आणि ते सर्व सामान यांचे ते जितकं ते सर्व सामान कापडचा ते पूर्ण त्या ग्रामपंचायतीमध्ये घेऊन गेलेले आहे. बरं, आता ह्यानंतर आपला आता इथं न्याय मिळाला नाही तर पुढची प्रक्रिया काय असेल, पुढे काय करणार आहात? पुढची प्रक्रिया इतकं सांगेल, का बाबासाहेब हे एकटे होते, हे पूर्ण जगाला भारी होते. आणि आज आम्ही एवढ्या महिला आहेत, तर त्यांनी तेवढा विचार करावा. फक्त पुढचं काय आहे ते आम्ही काय करणार ते आम्ही न सांगता आम्ही लेखी देऊ संविधानावरती. हां, त्यांना जर ते जरी कायदा विसरले असतील, आम्हाला तेवढं ज्ञान आहे. आम्ही बाबासाहेबांच्या संविधाना मार्गाने चालतो. आंदोलनामध्ये एक चिमुकली सुद्धा आहे, तिचंही काही म्हणणं आहे, तेही आपण ऐकूया. बोल बाळा. माझं नाव तक्षशिला अजय भंडारी आहे. माझं दुकान कुठे गेला? अच्छा, तर हे उत्तर मला वाटतं राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई पवार यांनी माझ्या मुलीला येऊन सांगावं माझं दुकान कुठे गेलं. या लहान मुलीची सुरक्षितता माझ्या हातात आहे. जर हिला मी सोडून कुठे दुसऱ्याच्या हाताखाली कामाला गेली तर याच्यावरती कोण ध्यान ठेवणार आहे, या मुलीवरती कोण ध्यान ठेवणार आहे? आज महाराष्ट्रामध्ये एवढं काय काय घडत आहे लहान मुलींसोबत. जर आम्ही कामाला निघून गेलो तर माझ्या 6 वर्षाच्या बाळाचं रक्षण सरकार करणार आहे का, याचा मला तुम्ही हे द्या. जर तुम्ही माझ्या बाळाला सांभाळू शकता तर मी बाहेर दुसऱ्याची गुलामी करायला तयार आहे. आणि जर का या लहान मुलीला मी घेऊन इथे दुकानामध्ये बसते, 12 ते 5 पर्यंतची शाळा आहे, त्यानंतर माझी मुलगी माझ्यासोबत स्टॉलवरती बसते, ते स्टॉलचे जे व्हिडिओ आहे तिच्यासोबतचे ते अद्यापही माझ्यासोबत आहेत. माझ्या मुलीचं रक्षण मी स्वतः तिची आई म्हणून करते. जर माझ्या मुलीचं रक्षण तुमच्याकडून होत असेल तर मी बाहेर गुलामी करायला तयार आहे. तर नक्कीच आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये ज्या महिला आहेत, साधारण 50 ते 60 महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी अडचण जी आहे आतापर्यंत केलेल्या कारवाई संदर्भात आपल्यासमोर त्यांनी आपली अडचण जी आहे ती मांडलेली आहे. आणखी यापुढे जर ग्रामपंचायतीने यावर निर्णय दिला नाही तर हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलेला आहे. आणि यानंतर कलेक्टर साहेबांना भेटण्याचं त्यांचं पुढचं पाऊल असेल असंही त्यांनी यावेळी आपल्याला सांगितलेलं आहे. एक चिमुकलीने सुद्धा तिची प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि